सुधीर मुनगंटीवार यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे असं सामनातून दावा करण्यात आलाय। राहुल नार्वेकर यांना मंत्री केलं जाणार असा दावा सुद्धा सामनामधून करण्यात आलाय। दरम्यान पक्षाची जी इच्छा तीच माझी इच्छा अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली आहे। मंत्रिपदी संधी न मिळाल्यानं सुधीर मुनगंटीवार हे गेल्या काही महिन्यांपासून नाराज होते। सुधीर मुनगंटीवार यांना योग्य वेळी योग्य संधी देऊ असं फडणवीसांनी आश्वासन दिलं होतं। आमच्या मानस पटलावर सुधीर भाऊंचं जी काही जागा आहे ती फार वरची आहे, त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य अशी जागा त्यांना मिळेल आणि त्यांनी जे सजेशन दिलेले आहे। मुख्यमंत्री महोदय, फार वरची जागा द्यायचा विचार करू नका। अध्यक्षांच्या जागेला कुठलाही धोका नाही। मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळेल का अशी चर्चा सुरू आहे। सुधीर मुनगंटीवार यांना अध्यक्ष करणार की मंत्री करणार असा सवाल आहे। सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्ष केल्यास विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्री केलं जाणार का असाही सवाल आहे। कोणतीही चर्चा कोर टीम मध्ये किंवा कोर टीमची तातडीची बैठक अशी काहीही लावण्यात आलेली नाही आणि साधारणतः मंत्रिमंडळाच्या संदर्भात कोणताही निर्णय हा केंद्रीय स्तरावर होत असतो। राज्य स्तरावरच्या नेतृत्वांना या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती अगोदर प्राप्त होत नाही। वाटतंय तुम्हाला आवडेल मंत्रिपद असं नाही, मला जी जबाबदारी माझा पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारेन। असं आमच्या ऐकण्यात होतं काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेस काही सगळ्या घडामोडी चालू होत्या, राहुल नार्वेकर मंत्रिपदी हवे अशा नागरिकांची इच्छा होती आणि स्वतः त्यांची देखील इच्छा होती असं देखील आमच्या कानावर आलं। माझ्या पक्षाची जी इच्छा आहे ती माझी इच्छा। दुसरीकडे संतोष बांगर यांनी देखील आरोग्य मंत्री पदाची इच्छा व्यक्त केली। जर फेरबदल झालास तर तुम्हाला मंत्रिपद कुठलं आवडेल? मला असं वाटतंय कुणाला नको असतं का, पण जर मंत्रिपद जर दिलं तर मला वाटतंय मला आरोग्यामध्ये काम करण्याचं आवडेल।